या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये दरवर्षी आपले जे तिन्ही कॉलेजेस आहेत त्यामधून 12वीचा जो रिझल्ट लागला आहे आणि सर्वाधिक गुण मिळवून जे सगळे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माननीय बाल्याभाऊ बोरकर, आपले सत्तापक्ष नेते, आपले शिक्षण समितीच्या अध्यक्षा लता ताई, माननीय मेश्रामजी, वासनकर मॅडम, काटकर मॅडम, कनाटेजी, खोब्रागडे मॅडम, ज्यांनी खऱ्या अर्थाने महानगरपालिकेची शाळा किंवा कॉलेजेस चालवणं त्या ठिकाणी अगदी काही म्हणजे सोपी काम नाही, त्याच्यामुळे उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल ते सगळे हेडमास्टर्स ज्यांनी मुलांना इथपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी मदत केली, त्यांचे सर्व शिक्षक, विशेषतः पालक, कारण महानगरपालिकेच्या शाळेचा विषय आजही आम्ही बऱ्यापैकी सगळा प्रयत्न करतोय, सगळेच करतात की शाळा अधिक चांगल्या प्रकारे कशा म्हणजे चांगल्या होतील, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सगळ्या सुविधा मिळतील, पण आहे त्या स्थितीमध्ये निश्चितपणे एक विशिष्ट वर्ग जो फार मोठ्या आर्थिक रेसमध्ये भाग घेऊ शकत नाही असा पालक वर्ग जे आपल्या मुलांना या ठिकाणी विश्वासाने पाठवतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या मागे उभे असणारे हे सगळे पालक मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून नमस्कार करते। सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देते। संतोषताईंनी सांगितलं ते खरं आहे की तुम्ही आता ज्या ज्या शाखेमधून प्रावीण्य प्राप्त तुम्हाला झालाय त्या सगळ्या याच्यामधनं पुन्हा निश्चितपणे आपल्याला समोर जाताना दोन-तीनच गोष्टी माहिती असतात, कला, विज्ञान आणि वाणिज्य, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक असे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकेल आणि आपल्या आयुष्याला पुढे जर गती मिळवायची असेल आणि यशस्वीता मिळवायची असेल तर त्या अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला शिक्षण घेण्याची गरज आहे। त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची माहिती आपल्या शिक्षकांकडून, आपल्या पालकांकडून आणि ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे ते लोक आहेत, जिथे आपल्याला शिकायची इच्छा आहे त्या क्षेत्रातल्या लोकांशी भेटून बोलून निश्चितपणे त्यातली पुढची यशस्वीता काय आहे या गोष्टीची चर्चा करून आपण या सगळ्या गोष्टींना पुढे जावं। महानगरपालिकेच्या शाळेमधून आपण जेव्हा मोठे व्हाल आणि मोठं नाव तुमचं होईल त्यावेळी केव्हा तरी आपण सांगाल की आम्ही 12वी महानगरपालिकेमधून गेलो आणि त्यावेळी आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटणार आहे। त्यासाठी पुन्हा तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकदा खूप शुभेच्छा। आता मिळालेल्या यशासाठी सुद्धा तुमचं खूप सारं अभिनंदन आणि पुढील सर्व आयुष्यामध्ये, सर्व कार्यकाळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या शाळेचं आता केलंय कॉलेजमध्ये, पुढील ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेणार आहे त्या सर्व संस्थांचं नाव मोठं करा अशा शुभेच्छा देते। माझं बोलणं थांबवते।